तर समविचारी सगळे माझ्या सोबतच, त्याच्यामुळे ताकद निर्माण झालेली आहे। कोल्हापूरमधील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपतींनी ही प्रतिक्रिया दिली आहे। मतदान माझ्या बाजूने होईल, मला विजयाची खात्री असल्याचं सुद्धा शाहू महाराज छत्रपती यांनी म्हटलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरात चांगलंच लक्ष घातलंय। शाहू महाराजांनी हा टोला देखील मुख्यमंत्र्यांना लगावलाय। कोल्हापूर लोकसभा निवडणुकीसाठीचं जे मतदान आहे आता त्याला काही तास शिल्लक आहेत आणि या कोल्हापूर मतदारसंघातल्या लढतीची चर्चा जी आहे ती खरं तर संपूर्ण राज्यभरामध्ये आहे, कारण याला अनेक कंगोरे आहेत। पण या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी, थेट बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत उमेदवार महाविकास आघाडीचे श्रीमंत शाहू छत्रपती, अर्थातच शाहू महाराज। महाराज, आपलं स्वागत आहे TV9 मराठीमध्ये। माझा पहिला प्रश्न हा आहे, राजघराण्यातील तुम्ही एक सदस्य आहात, पण राजकारणापासून बरेच वर्ष अलिप्त होतात। आता तुम्ही थेट उमेदवार आहात, काँग्रेससारख्या मोठ्या पक्षाचे उमेदवार आहात आणि त्यासोबतच उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, या मोठ्या नेत्यांची ताकद तर सोबतच आहे। मात्र स्थानिक पातळीवर सतेज पाटील, म्हणजे ज्यांचं नाव बंटी म्हणून ज्यांना ओळखलं जातं, ही सगळी ताकद तुमच्या पाठीशी आहे। काय वाटतं तुम्हाला या सगळ्या ताकदीचा परिणाम? ताकदीचा परिणाम म्हणजे सगळे समविचाराचे एका बाजूला आहेतच आणि समविचाराचे एका बाजूला झाले की त्यात ताकद निर्माण होते आणि ते आहेतच आता बरोबर। ज्या सभा झाल्या, उद्धव ठाकरे, शरद पवार एकत्रित व्यासपीठावर होते तुमच्यासाठी, एकंदरीत ती गर्दी सगळी बघून, कारण हा पहिलाच अनुभव आहे तुमचा। जरी संभाजीराजे हे यापूर्वी निवडणूक लढवली असली तरी तुम्ही थेट मैदानात पहिल्यांदाच उतरलेलात। हे सगळं चित्र बघून काय आता शेवटचे काही तास शिल्लक असताना तुमच्या मनात काय नेमकं? काय नाही, आता 7 तारखेला निवडणूक आहेच आहे, मतदान आहे, ते मतदान होईलच आणि चांगलं होईल आणि आपल्या बाजूनी होईल। विजयाची खात्री आहे तुम्हाला? निश्चित। समोरच्या उमेदवाराचा काही परिणाम होणार नाही, कारण काही मुद्दे आणले गेले मुद्दाम होऊन। समोरचा उमेदवार कुठल्याही लोकशाहीमध्ये निवडणूक म्हटलं तर उमेदवार असलाच पाहिजे आणि त्याप्रमाणे उमेदवार पुढे आहेच आहे, आहेच आहे। आव्हान वाटतं तुम्हाला ते? त्याबद्दल मी जास्त काय बोलू शकत नाही, आव्हान आहे का नाही, पण इलेक्शन म्हटलं तर आव्हान असतंच आहे। सगळेच आव्हान आपलं आपलं करतात आणि आता मुख्यमंत्री आणखीन अनेक मंत्री वगैरे सगळे इथं बरेच दिवस आहेत, जवळजवळ मुक्कामच आहे आणि म्हणजे त्यांनी सुद्धा या इकडं लक्ष चांगलं पुरवलंय असं दिसतंय। पण त्याचा काय परिणाम तुमच्यावर तर दिसत नाही, तुम्ही हसता या अर्थी। त्याचा काय परिणाम होईल असं मला वाटत नाही। आणखी एक प्रश्न, चंदगड पासून करवीर पर्यंत आणि अगदी कागल पासून राधानगरीपर्यंत सगळी प्रचार यंत्रणा तुमची राबते गेले अनेक दिवस झालं, पण या सगळ्यामध्ये महत्त्वाचं हेच आहे, तुमचे दोन्ही चिरंजीव, दोन्ही सुना आणि तिन्ही नातवंड, हे सगळं दररोज कसं ठरवलं जातं? म्हणजे चंदगडला कोण जाणार, करवीरमध्ये कोण थांबणार, हे प्लॅनिंग सगळं कसं केलं जातं? तुम्ही स्वतः जातायत ते, म्हणजे दौरे, ही सगळी प्रचार यंत्रणा कशी आहे? ते होती आहे, यंत्रणा आहे आणि राबतायत, चांगलं आहे। पण तुमचे घरचे सदस्य तुमच्यासाठीही मैदानात उतरलेले आहेत अर्थातच। त्यामुळे तळागाळापर्यंत पोहोचलेला आहात तुम्ही, असं वाटतं तुम्हाला? तर याच्या जास्तीत जास्त ठिकाणी पोहोचायचा निश्चित आपण पोचलो आहे आणि सगळे मिळून जर एकंदरीत क्युम्युलेटिव्ह इफेक्ट जर बघितला तर चांगलाच आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी।